शीतल स्टिचिंग वर्ल्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण दोन्हीही नेक डीप आहेत आणि 4 टक्स ब्लाउज बघणार आहोत। त्याच्यासाठीची जी मापे आहेत ती बघूयात आधी। इथे ब्लाउजची लेंथ फ्रंटची 15 इंच आहे आणि बॅकची 13.5 इंच आहे। फुल शोल्डर 14 आहे, चेस्ट 35, वेस्ट 31, शोल्डर टू एपेक्स 9.5, एपेक्स टू एपेक्स 7, फ्रंट नेक 6.5, बॅक नेक 9.5 आणि रेडी शोल्डर पट्टी आपली 2.25 इंच आहे। ही आपली संपूर्ण मापे आहेत आणि या पद्धतीने आपण आता हा ब्लाउज शिवणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग लक्षात येईल। याचं कटिंग मी आधी पेपरवरती करत आहे, नंतर मी ते कपड्यावरती ठेवून कटिंग करणार आहे। उंची आपली फ्रंटची 15 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16 इंच घेतलेला आहे उंची। आपल्याला बॅकची उंची नाही घ्यायची आहे, फ्रंटची उंचीच सगळीकडे घ्यायची आहे। नंतर शोल्डरच्या निम्मे घ्यायचं आहे, शोल्डर 14 आहे त्याच्या निम्मे 7 येतं। इथून 2.5 इंच घ्यायचं आहे, 1 इंच शोल्डर डाऊन जायचं आहे आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला आता क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत। हे शोल्डरच्या निम्मे आणि गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर डाऊन 1 इंच हे कोणत्याही मापाच्या ब्लाऊजसाठी ही प्रोसेस सेम करायची आहे। आज इथे आपला डीप नेक आहे, डीप नेकनुसार आर्महोल किती घ्यायचा आहे। जर दोन्हीही नेक डीप असतील तर चेस्ट डिवायडेड 6 प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे। तुमची चेस्ट जितकी पण आहे त्याचे भागिले 6 करायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि तिथे मार्किंग करून आपल्याला चेस्टची लाईन आर्महोलची लाईन आखून घ्यायची आहे। आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे, तर दोन्हीही नेक डीप आहेत त्यामुळे याच्यामध्ये काहीही प्लस करायचं नाही आहे। तर 35 चे चौथा भाग घेतला तर इथे माझं 8.25 इंच येतं, तर 8.25च्या इथे एक मार्किंग करत आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे। 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका। इथे वेस्टचं मार्किंग करायचं आहे, वेस्ट डिवायडेड 4 करायचे आहेत। अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा टक्ससाठी घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे। शिलाई मार्जिन जर जास्त घेतली तर काखेमध्ये असे आपल्याला चुन्या पडल्यासारख्या होतात, त्यामुळे शक्यतो 1.5 ते 1 इंच घेतला तरी चालतो, पण जास्त घेऊ नका। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर शोल्डरचं मार्किंग करताना इथे आपल्याला नेकनुसार आपला बॅकचा नेक कोणता आहे, बॅकचा नेक डीप किती आहे आणि आपली शोल्डर पट्टी रेडी किती आहे यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचा असतो। तर इथे मी दाखवल्याप्रमाणे बघा, इथे आपण अगोदर बघून घ्यायचं आहे। माझा नेकचा शेप राऊंड आहे, नेक डीप बॅकचा 9 इंच आहे आणि रेडी शोल्डर पट्टी मला 2.25 इंच आहे। म्हणजे मला जितका पण माझा शोल्डर आहे त्याच्यामधून 3 इंच मायनस करायचे आहेत। आता कोणत्या नेकनुसार किती इंच आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे याचा चार्ट जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कमेंट करा, मी त्याचा चार्ट तुम्हाला शेअर करेन। आता इथे जो मी फॉर्म्युला दाखवला आहे तो एकदा बघा। माझा टोटल शोल्डर किती आहे त्याच्यामधून आपल्याला मायनस किती शोल्डर करायचं आहे ते करायचं आहे, त्याचे डिवायडेड 2 करायचे आहेत। तर इथे 14 मधून 3 मायनस केले तर 11 येतं आणि त्याचे 2 भाग केले तर 5.5 इंच येतं। तर मी इथे 5.5 इंचावरती एक शोल्डरचं मार्किंग करणार आहे। आता हे 5.5 इंच आलेलं आपल्याला इथून 5.5 वरती एक मार्किंग करायचं आहे। जिथे 5.5 येतं तिथे आपल्याला हे असं मार्क करायचं आहे वरच्या बाजूला आणि चेस्ट लाईनला सुद्धा मार्क करायचं आहे आणि ते दोन्हीही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ही पद्धत ब्लाऊज कटिंगची थोडी वेगळी आहे, पण परफेक्ट फिटिंगसाठी तुम्ही नक्की याप्रमाणे एक ब्लाऊज कटिंग करा। आता या दोन्हींचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे। हे असं दोन्हीही बाजूचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे। तिथे एक मार्क करायचा आहे आणि या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच दोन्ही साईडला एक मार्क करायचा आहे। दोन्ही साईडला 1.5 इंचाच्या इथे एक मार्क करायचा आहे आणि आर्महोल क्रॉस किती घ्यायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचं। किती चेस्टनुसार किती घ्यायचा आहे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। ही अशी एक क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। हा आपला फ्रंटचा आर्महोल झालेला आहे।
ह्या शेपरने तुम्ही शेप देऊ शकता, आर्मोल शेपरने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. हा आपला फ्रंटचा आर्मोल झालेला आहे. आता बॅकचा आर्मोलचा मार्किंग करूया. हे इथे जे पॉइंट आपण दिला होता तिथून ही अशी स्ट्रेट लाईन घ्यायची आहे खालीपर्यंत आणि हा आपला बॅकच्या आर्मोलचा शेप द्यायचा आहे. आता हा आपला डीप नेक आहे, त्यामुळे ही शोल्डरची लाईन आपल्याला क्रॉस ठेवता येणार नाही, ती आपल्याला स्ट्रेट करायची आहे. तर हे अंतर किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. इथे माझं किती येतं आहे, अर्धा इंच आणि पुढे 1 लाईन एवढं येतं आहे. सेम तेवढंच अंतर इथे घ्यायचं आहे आणि आपल्याला एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोट नेक म्हणजे फ्रंट आणि बॅक बोट नेक असेल तर कसं कटिंग आणि स्टिचिंग करायचं हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आता हा आपला डीप नेक आहे. तर हा डीप नेक आहे त्यामुळे आपल्याला वरतून अर्धा इंच पूर्णपणे कमी करायचं आहे. जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला अर्धा इंच पूर्ण कमी करायचा आहे. ती एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ही आपली फायनल शोल्डरची लाईन झालेली आहे. आपली रेडी शोल्डर पट्टी किती हवी आहे आपल्याला इथे 2.25 इंच. तर त्याच्यामध्ये शिलाईसाठी 1 इंच ॲड करायचं आणि 3.25 इंच इथे मार्किंग करायचं आहे. आता इथे बॅक नेक माझा 9 इंच आहे. तर इथे 9 इंचाचे इथे एक मार्क करायचा. जितका ब्रॉड हवा आहे तितका घ्यायचा आहे. हा असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि गळ्याचा गोल शेप द्यायचा आहे. ज्यावेळेला राऊंड नेक असणार त्यावेळेला ही पद्धत वापरायची आहे. मी इथे सांगितल्याप्रमाणे याच्यावर तुम्ही कोणतीही डिझाईन करू शकता. मी इथे सिंपल राऊंड नेक ठेवून त्याला लेस लावणार आहे. हे पूर्ण बॅकचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. हा जो वरचा भाग आहे तो आपला पूर्ण कटिंगमध्ये जाणार आहे. हा जो इथे मी मार्क करत आहे हा सगळा कटिंगमध्ये जाणार आहे. याचा काहीही उपयोग नाही आहे. ज्यावेळेला डीप नेक असणार त्यावेळेला ही प्रोसेस वापरायची आहे. उंची बघा आपल्याला 13.5 हवी आहे. इथे बघा 14.5 येत आहे, त्यामुळे काहीही उंचीमध्ये कमी जास्त होणार नाही आहे. त्यामुळे या पद्धतीने एक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग नक्की करा तुम्ही. हा बॅक पार्ट आत्ता आपल्याला कटिंग नाही करायचा आहे. ज्यावेळेला फ्रंटचा पार्ट कटिंग करणार त्याच्यानंतर आपल्याला बॅकचा पार्ट कटिंग करायचा आहे. कारण की आपल्याला आणखीन याच्यामध्ये साईडचं फिटिंगच्या मार्कच्या इथे आपल्याला कमी जास्त होणार फ्रंटमध्ये, ते इथे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. आता हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि फ्रंटचं आपण आता नवीन पुन्हा मार्किंग करून घेणार आहोत. बॅक पार्ट ठेवूनच मार्किंग करायचं नाही आहे. फ्रंटचं आपण वेगळ्या पद्धतीने मार्क करणार आहोत. कारण फ्रंटचा नेक आपला पुन्हा 6 इंच येत आहे, त्यामुळे त्याच्या शोल्डरमध्ये आपल्याला आणखीन कमी जास्त करायचे आहेत. त्यामुळे इथे मी पद्धत दाखवते, ती व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे पूर्ण तुमच्या लक्षात येईल. इथे आपला शोल्डर किती आहे त्याच्या निम्मं घ्यायचं आहे. माझे शोल्डर 14 होता, त्याच्या निम्मं 7 येतं. 2.5 इंच इथे गळारुंदी घ्यायची आहे. 1 इंच शोल्डर डाऊन करायचा आहे. हे दोन्हीही पॉईंट आता क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे आहेत. फ्रंटला जितका आपण आर्मोल घेतलेला तितकाच आपल्याला इथेही घ्यायचा आहे. चेस्ट डिवायडेड 6 प्लस ½ इंच घ्यायचं आहे. इथे 6.25 येतं. ती आपली चेस्ट लाईन आहे, ती आपल्याला मार्क करून घ्यायची आहे. आता फ्रंटचा नेक आहे तो आपल्या ह्या चेस्ट लाईनच्या वरती आहे. तो चेस्ट लाईनच्या जर खालती असेल तर तुमचं जितकी चेस्ट आहे त्याचे डिवायडेड 4 करून तुम्ही इथे मार्क करू शकता. पण चेस्ट लाईनच्या ज्यावेळेला वरती येणार त्यावेळेला आपल्याला चेस्ट प्लस 1.5 म्हणजे 1.5 इंच तुमच्या पूर्ण चेस्टमध्ये 1.5 इंच प्लस करायचे आणि त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत. हे बघा इथे माझी चेस्ट 35 आहे. 35मध्ये आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे, त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत. तर इथे 9.12 येत आहे म्हणजे 9 आणि त्याच्या पुढे 1 लाईन घ्यायचं आहे. 9च्या पुढे 1 लाईन आणि इथे मार्क करायचं आहे आणि पुढे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता जसं आपण बॅकला आपण शोल्डर मायनस केलेला सेम तसाच आपल्याला
फ्रंटला करायचा आहे, पण फ्रंटचा नेक हा माझा 6.5 इंच आहे. त्यानुसार इथे मला फ्रंट शोल्डरमधून 2 इंच मायनस करणार आहे मी. फ्रंटचा नेक 6.5 आहे, त्याच्यामुळे 2 इंच मायनस करणार आहे. 14मधून 2 गेले तर राहतात 12 आणि 12चे 2 भाग केले तर 6 इंच. तर इथे मी शोल्डर 6 इंच घेत आहे. फ्रंट आणि बॅक वेगळा डीप असतो, त्यामुळे आपल्याला मायनससुद्धा त्याप्रमाणे करायचं आहे. इथे आता आपल्याला याचा सेंटर घ्यायचा आहे. इथे एक मार्क करायचा आहे सेंटरच्या इथे. तिथून आतल्या बाजूला पाव इंच घ्यायचा आहे. फक्त आता आपण फ्रंटचंच मार्किंग करणार आहोत. इथून 0.75 पावणे 1 इंच घेत आहे मी. ही अशी क्रॉस लाईन आखायची आहे आणि आपल्याला फ्रंटचा आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कटिंग लक्षात येईल. आता आपले हे डीप नेक असल्यामुळे आपण शोल्डर क्रॉस ठेवू शकत नाही. हे अंतर किती आहे ते चेक करायचं. इथे पण तेवढंच घ्यायचं. स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. इथे आता ही आपली फायनल शोल्डरची लाईन झालेली आहे. इथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे, पण त्याच्या आधी आपण इथे थोडंसं 1-2 लाईनपर्यंत इथे अशी एक मार्क करायचं आणि असं थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे क्रॉसमध्ये. कारण की ब्लाऊज बघा आपल्याला एका साईडला असं उचलल्यासारखं होतं, ते होणार नाही. शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं आहे. इथे कितीही राहिलं तरी त्याचा काहीही आपल्याला फरक पडणार नाही गळ्याच्यामध्ये. आता इथून इथे याचा सेंटर घ्यायचा आहे, वरच्या लाईनचा, खालच्या नाही. हे किती आहे ते बघायचं, याचा सेंटर घ्यायचा आहे. फ्रंट नेकसाठी हे असं करायचं आहे आपल्याला. आणि तिथून फ्रंट नेकची उंची किती आहे तिथे मार्क करायचं आहे. मार्क केलेल्या जागी एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि जी शोल्डरचं मार्किंग केलेलं तिथून एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. फ्रंटचं मार्किंग करताना नेकचं इथून ह्या दोन्हीही पॉईंटचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि तिथून आपल्याला एक फ्रंटच्या नेकची उंची घ्यायची आहे. आणि हा असा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि फ्रंटचा नेक आपण राऊंड ठेवणार आहोत, त्यामुळे इथे राऊंड शेप द्यायचा आहे. हे एवढं मार्किंग करून झाल्यानंतर आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर ही जी आपली फायनल कटिंगची लाईन आहे तिथून आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. ही जी मी डार्क करत आहे ना, इथून करायचं आहे. हे वरचा भाग आपला पूर्ण कटिंगमध्ये जाणार आहे. आता इथून आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर फ्रंटची उंची 15 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 16च्या इथे मार्क करत आहे मी. आणि इथे आपण जे मार्किंग केलं आहे तिथे एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता शोल्डर टू ॲपेक्स किती होतं आपलं 9.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 10च्या इथे मार्क करायचं आहे. आणि ॲपेक्स टू ॲपेक्स 7 होतं, त्याचे 2 भाग केल्यानंतर 3.5 येतं. तिथे एक मार्क करायचं, म्हणजे हा आपल्याला पॉईंट भेटतो. हे 3.5 आहे, तर इथे 3 इंच घ्यायचं आहे. ही क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण हा 4 टक्सवाला ब्लाऊज शिवत आहे, त्यामुळे इथे किती टक्स घ्यायचं इथे मी चार्ट दिला आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. इथे माझं 35 इंच आहे चेस्ट, त्यामुळे इथे मी 2 इंच घेत आहे. 2च्या इथे एक मार्क करायचं आणि तीसुद्धा एक क्रॉस मार्किंग करायचं. हा आपला 1 टक्स झालेला आहे. आता आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचं आहे, त्याच्यासाठी हे दोन्हीही पॉईंट एकावर एक ठेवायचे आहेत. जितकी पण वेस्ट आहे त्याचे डिवायडेड 4 करायचे आहेत. जितकंही येईल तिथे आपल्याला व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हे दोन्हीही पॉईंट आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायच्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा,
म्हणजे तुमच्या पूर्ण ब्लाऊज लक्षात येईल कसा कटिंग करायचा आहे तो. आता इथे आपल्याला आर्महोलच्या इथे एक टक्स घ्यायचा आहे. तो किती घ्यायचा या चार्टप्रमाणे घ्यायचा आहे. तर इथे 35 इंच चेस्ट आहे, त्याच्यानुसार इथे 1.25 आहे तो टक्स. तर इथे 1.25चे इथे एक मार्क करायचा आहे. बरोबर आपल्याला हे चेस्ट लाईन आहे तिथे ठेवायचं आहे. तिथून वरती 1.25 वरती मार्क करायचा आहे. ते जे 1.25 आहेत त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि जो पॉईंट आपण दिलेला त्याचा दोन्हीही साईडला असे मार्क करायचे आहेत. म्हणजे हा पूर्ण टक्स आपला 1.25 इंच येईल असं बघायचं आहे. हे पूर्ण टक्स आपला 1.25 इंच येणार असा बघायचा आहे. हा बघा इथे झाले हे आपले दोन्ही पॉईंट. आता याचा जो सेंटर पॉईंट घेतलेला तिथून एक अशी आपण एक क्रॉस लाईन आखून घेऊया एपेक्स पॉईंटपर्यंत. हा ऑलरेडी आपण घेतला होता, तिथे एक आपण आखून घ्यायचे. आता इथून ही जी उंची आहे तिथपर्यंत याचा सेंटर घ्यायचा आहे. सेंटरचे इथे मार्क करायचा आणि ती एक लाईन आखून घ्यायची आहे. हे टक्स कुठे कुठे घ्यायचे हे आता आपलं मार्क करून झालेलं आहे. आता आपण टक्स घेऊया. हा तर आपण चार्टनुसार घेतला. हा अर्धा इंच घ्यायचा आहे. सगळ्या मापासाठी हा सेम घ्यायचा आहे. हा इथे अर्धा इंच इथे मार्क केलेला आहे मी. हा तर आपला 1.25 इंच झालेला आहे. हा सुद्धा आपण चार्टनुसार घेतलेला आहे. हा अर्धा, हा आणि हा आपल्याला 1 इंच घ्यायचा, म्हणजे इकडे अर्धा आणि इकडे अर्धा इंच. हा चार्टनुसार हा आणि हा आपल्याला सेम सगळ्या मापासाठी 1 इंच आणि अर्धा इंच घ्यायचा आहे. आणि हे 2 आहेत ते चार्टनुसार घ्यायचे आहेत. आता हे अंतर खालच्या टक्सचं किती घेतलं होतं 2 इंच. सेम इथे सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे 2 इंच. आणि इथून 1 इंच घ्यायचं आहे. ते 2 घेतलं तर इथे 1 इंच घ्यायचं आहे. आणि आता हे सगळे पॉईंट आपण जोडून घेऊया. आणि हा इथे बरोबर असा क्रॉसमध्ये जोडायचा आहे आणि ही लाईन इथे जोडायची आहे. आता आपले हे जी टक्सची लाईन आहे ती सगळी चेक करायची आहे बरोबर आहेत का ते. थोडीशी कमी जास्त येते, ही थोडी आपण पुढे घ्यायची आहे. आता हे किती अंतर आहे ते बघायचं आहे. जितकं अंतर येत आहे तेवढंच अंतर आपल्याला या लाईनवर सुद्धा घ्यायचं आहे. तिथे एक मार्क करायचा आहे. हे अर्धा इंच खाली जायचं आहे सगळ्या मापासाठी. ही लाईन जिथे आहे तिथे आपल्याला पट्टी ठेवायची आहे क्रॉसमध्ये आणि ही अशी एक लाईन आखून घ्यायची आहे. आणि ही वाली आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. ही अशी ठेवायची आहे. इथे सरळ लाईन आखायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे का केलं हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कारण की ज्यावेळेला आपण हा टक्स घेणार त्यावेळेला आपल्याला हे बघा हे इथे असं आपण एकावरती एक ठेवणार हा असा. त्यावेळेला कमी जास्त व्हायला नको म्हणून हा आपल्याला बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे मार्किंग करून. हे बघा हे कसं आता राऊंडमध्ये आलेलं आहे. जर तुम्ही इथे घेतलं तर हा बघा इथे एवढा कपडा आपला कमी पडणार आणि ब्लाऊज आपला चुकणार आणि तिथे काखेमध्ये टाईट होणार. त्यामुळे ही इथे सांगितलेली पद्धत आहे ती योग्य आहे. आता ही सुद्धा लाईन आपल्याला चेक करायची आहे किती आहे ती. खालची लाईन जितकी आहे तेवढीच वरच्या साईडला मार्क करायचं आहे बाहेरच्या बाजूला. आणि हे आता वरती चेस्ट लाईनच्या इथे व्यवस्थित आखून घ्यायची आहे. हे दोन्हीही झाले आपले. हा तर आपला व्यवस्थित येणार आहे. आता हा खालचा टक्स आहे तो बघायचा आहे आपल्याला. ह्याचा सेंटर घ्यायचा आहे. ही लाईन आहे याचे 4 भाग करायचे आहेत आपल्याला. पुन्हा ह्या दोन्हीचा सेंटर घ्यायचा आहे. आता याचा आणि याचा सेंटर घ्यायचा आहे. आता इथून अर्धा इंच पुढे जायचं आहे. इथून 1/2 इंच जायचं आहे. आणि आता हे सगळे पॉईंट आपण असे हे जोडून घेऊया. हा इथे जोडायचा आहे आणि हा इथे जो पहिला घेतलेला तिथे. आणि इथे थोडंसं राऊंडमध्ये आतल्या बाजूला घ्यायचा आणि असा टक्सचा आकार द्यायचा आहे. हे झालं आपलं सगळे टक्स मार्क करून. आता इथून आपल्याला अर्धा इंच जायचं आहे. इथून सुद्धा अर्धा इंच वरती जायचं आहे. हे अर्धा इंच आपल्याला वरती कशाला जायचं आहे कारण की जी आपण काखेची सरळ शिलाई घेतो ती आपल्या चुन्या पडू नये म्हणून हे करायचं आहे. इथे अर्धा आणि बटनच्या साईडला अर्धा. आता ही लाईन किती आहे ती बघायची आहे.
तेवढीच ही राऊंडमध्ये चेक करायची आहे. जिथे येते तिथे मार्क करायचं आहे आणि हे सगळे पॉईंट आपण आता जोडून घ्यायचे आहेत. हा इथे खाली जोडायचा आणि तो आपला वरती जोडायचा आहे. हे पूर्ण 4 टक्सचं आपलं मार्किंग झालेलं आहे. जर विदाऊट योगपट्टी तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर एवढंच तुम्ही मार्क करून कटिंग करून मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करू शकता. पण इथे मला योगपट्टी लावायची आहे, तर योगपट्टीची उंची जितकी आहे तिथे मी मार्क करत आहे. इथे 2.5 इंचावरती मार्क करत आहे आणि ती सरळ लाईन आखून घेत आहे अशा. इथून आपल्याला 2.5 इंच वरती घ्यायचं आहे आणि ती योगपट्टीचं मार्किंग करायचं. इथून 1 इंच जायचं आहे वरती आणि ही क्रॉसमध्ये आपल्याला जोडून घ्यायची आहे. या पॉईंटपासून थोडंसं राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. हे बघा, योगपट्टीचं पण आपलं मार्किंग करून झालेलं आहे. हे योगपट्टीचं मार्किंग झाल्यानंतर ना आपल्याला वेस्टचं मार्किंग चेक करायचं आहे. आपली जी पण वेस्ट आहे त्याचा 4th पार्ट किती येतो तो बघायचा. इथे माझा 7.25 इंच येतो, तर इथे मी चेक करते. बघा इथे किती येतो आहे, 3.5. हे बघा इथून मी दाखवते तुम्हाला. इथून माझं हे 3.5 इंच येतं आहे, ते इथे ठेवायचं 3.5 आणि तिथून पुन्हा 7.25 कुठे येतं आहे, जिथे येते तिथे मार्क करायचं. हे 7.25 आणि ही जी आपण फायनल लाईन केलेली ते मधलं अंतर किती आहे ते बघून घ्यायचं. अर्धा इंच. तुमचं 1.25 येईल किंवा 1 येईल, जितकं पण येईल ते बघायचं. त्याचे 2 भाग करायचे. अर्धा इंचाचे 2 भाग केल्यानंतर 1/2 इंच येतं. ते 1/2 इंच आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच. तुमचं 1 इंच आलं तर दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच करा आणि पुन्हा एकदा आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे. हे मी वेगळ्या पेननी दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि पुन्हा एकदा हा असा आपला फायनल शेप द्यायचा आहे टक्सचा. याच्यामुळे फिटिंग कमरेमध्ये व्यवस्थित येतं. ही लाईन किती आहे ती बघायची, तीच इथे चेक करून घ्यायची दोन्ही बरोबर आहेत का. इथे माझे हे बरोबर येत आहेत. तुमचे कमी जास्त होत असेल तर ते ॲडजस्ट करा तुम्ही. पुन्हा ही सरळ लाईन खाली आखून घ्यायची आहे आणि ही आपण जी दोन्ही आहेत ते अशी क्रॉसमध्ये घ्यायचे. हे दोन्ही जिथे जुळतील तिथे पट्टी ठेवायची आणि जी लाईन सरळ येते तिथे अशी आखून घ्यायची आहे. आता ही वरची लाईन चेक केली, तशीच आपल्याला खालची लाईनसुद्धा चेक करायची आहे. तर हे इथून किती आहे ते बघून घ्यायचं आहे आणि हा पॉईंट आहे इथे तर ठेवायचा आहे. जिथे 7.25 येईल तिथे मार्क करायचं आहे. इथे माझं बघा इथे 7.25 येतं, तिथे मार्क करायचं आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिनचं. हे असं चेक करायचं. असं चेक केल्यामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये कुठेही फिटिंगमध्ये कमी जास्त होत नाही. ही आता आपली फायनल कटिंगची लाईन झालेली आहे. सगळे जे मार्किंग असतात ते आपण एकदा चेक करायचे आणि नंतरच कटिंग करायचं असतं. त्यामुळे ज्यावेळेला आपण ब्लाऊज फिटिंग करतो त्यावेळेला बरोबर फिटिंगला आपल्याला होतं ते. इथे पण मी तुम्हाला दाखवते बघा. ही ज्या वेळेला आपण फोल्ड करणार, हे आपण टक्स शिवून घेणार त्यावेळेला इथे बघा मी दाखवते तुम्हाला. हे ते टाचणी लावून अप्पर चेस्ट आपली थोडीफार कमीच येत असते कधी पण, ती काय चेक करण्याची गरज नाही आहे. इथे बघा ही 8.5 येते, पण जी मेन चेस्ट आहे ती बरोबर आपली 9 आपण ठेवणार आहोत ना, ती तेवढीच येणार आहे. त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त येणार नाही आहे. तुम्हाला जर याच्यात काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याचे तुम्हाला आन्सर सांगेन. आता ही आपण कटिंग करूया. ही जी फायनल लाईन होती आपली खालची ती कटिंग करून घेऊया. ही साईडची पण व्यवस्थित स्ट्रेट जशी आपण केलेली आहे तीच कटिंग करायची आहे. आर्महोलचा हा आपला खालचा आर्महोल आपला रेड कलरचा आहे, तो फायनल आहे, तो कट करायचा आहे. तो असा वरतीपर्यंत सरळ कट करून घ्यायचा आहे. आता हे आर्महोलचं कटिंग करताना काय करायचं, हा टक्स आहे तो असा बंद करायचा आहे. हवं तर तिथे टाचणी लावून घ्या आणि मग हा असा कट करून घ्यायचा आहे. हा बघा, हा जसं हे एक्स्ट्रा साईडला येते ते तसंच आपल्याला कपड्यावरती सुद्धा करायचं आहे.
ही शोल्डरची फायनल लाईन होती ती कटिंग करायची आहे. पुढचा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. याच्यानंतरने ही योकपट्टी आहे ती कटिंग करून घ्यायची आहे. इथे जशी मार्किंग केलेली आहे ती तशीच करायची आहे. कपड्यावरती कटिंग करताना कुठे एक्स्ट्रा घ्यायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. हे बघा, इथून ह्या साईडला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं आहे. इथे आपली हुक आहे पट्टी लागते तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाईसाठी ह्या दोन्ही साईडला. आणि इथे आपल्याला हे वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे जॉईन करण्यासाठी. बरोबर, ह्या तिन्ही बाजूलाच आपल्याला एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं आहे. बाकी शोल्डरला आणि खालच्या पट्टीला आपण पहिल्यांदाच एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे. हे झालं. याच्यानंतर ना आपल्याला हा बॅक पार्ट घ्यायचा आहे. आता हा आपला टक्समध्ये जाणार, तर हा आपण आता फोल्ड करूया. इथे आपली जी साईडची लाईन असते ती खालीवर होते ना, त्यासाठी हे असं करायचं आहे. हा टक्स शिवण्यामध्ये जाणार, तर तो असा बरोबर फोल्ड करून टाचणी लावून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, इथे हा असा करायचा आणि इथे टाचणी लावायची आहे. आणि हा आपला आता डीप नेक आहे. डीप नेक असल्यावर ही जी वरती आपण चेस्टची लाईन आखलेली तिथे हे आपल्याला कट टू कट ठेवायचं आहे. ही इथे हे हा पॉईंट आपल्याला ठेवायचा आहे. जी आपण मार्जिनची लाईन आखली होती त्यालासुद्धा हे असं व्यवस्थित मॅच करायचं आहे आणि असं क्रॉसमध्ये हे आखून घ्यायचं असे जसं आहे शेप तसाच. आता इथे खाली योकपट्टी येणार ना आपली, ही योकपट्टी जी आहे ती व्यवस्थित तिथे ठेवून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला ही इथे अशी पुन्हा ठेवून घ्यायची आहे. हे असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला किती आहे तिथे आपल्याला असं मार्क करायचं आहे. हे जिथे वरती येते तिथे असं मार्क करून घ्यायचं आहे. हे इथे आणि ती आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला आपण फिटिंग करतो त्यावेळेला काखेमध्ये जी आपली शिलाई असते ती खालीवरती होते ना, ती होणार नाही. त्यासाठी हे असं करायचं आहे. त्यामुळे फिटिंगसुद्धा व्यवस्थित येतं, काखेमध्ये चुन्या येत नाहीत. आणि हे जे आपण फायनल केलं होतं ते असं बॅकचा पार्टला जोडून घ्यायचं आहे. आर्महोल आहे तिथे असा शेप द्यायचा आहे पुन्हा एकदा आणि आपण हे कटिंग करून घेऊया. आता कोणत्या नेकप्रमाणे किती शोल्डर मायनस करायचा आहे याचा जर चार्ट हवा असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी त्याचा चार्ट लवकरच अपलोड करेन. हा वरचा पार्ट आपला पूर्ण कटिंगमध्ये जाणार आहे आणि हा आपला गळा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही गळा ब्रॉड करू शकता. अजिबात शोल्डर तुमचा उतरणार नाही. तुम्हाला नॉट लावण्याची सुद्धा गरज नाही. हे बॅक आणि फ्रंटचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला योकपट्टी राहिली ती कशी कटिंग करायची ती सुद्धा आत्ताच मी तुम्हाला दाखवते. एका ताईची कमेंट आलेली बॅकची उंची कमी होईल, पण हे बघा अजिबात कमी होणार नाही. आपल्याला इथे 13.5 इंच हवी आहे उंची बॅकची, तर इथे बघा 14.5 येत आहे. वरती अर्धा इंच जाईल आणि 13.5 आपली तयार होईल उंची. आणि हे साईडचे पार्टसुद्धा बघा, इथे आपण हा टक्स घेणार. हा इथे असं वरती आपलं हे बरोबर येतं आहे मार्किंग केलेलं आणि हे सुद्धा इथून बघा हे असं व्यवस्थित येत आहे. त्यामुळे इथे सुद्धा काहीही कमी जास्त होणार नाही आहे. हे पूर्ण झालेलं आहे. आता आपण योकपट्टी कशी कटिंग करायची ते बघूयात. तर ही जी योकपट्टी आहे ते हा मधला भाग आपला टक्सचा होता तो तर आपला निघून जाणार आहे. त्यामुळे हा असा व्यवस्थित आपला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा बघा हा मधला भाग आपला पूर्ण जाणार ना कटिंगमध्ये, तो असा व्यवस्थित फोल्ड करायचा. तिथे एक टाचणी लावायची आहे. ही अशी टाचणी लावून घ्यायची आहे आणि ही एवढीच तयार आपल्याला योकपट्टी करायची आहे. तर योकपट्टी आपल्याला किती आहे बरोबर एकदा चेक करून बघायचं. वेस्टचा चौथा भाग येतो का, इथे बरोबर येतो आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे का ते चेक करायचं. जर इथे कमी जास्त होत असेल तर ज्यावेळेला आपण योकपट्टीचं मार्किंग करणार
त्यावेळेला ते आपण ॲडजस्ट करायचं आहे. इथे मी अशा टाचण्या लावून व्यवस्थित घेते. आता ही जी स्ट्रेट लाईन आहे खालची ती सरळच आखून घ्यायची आहे. खालच्या बाजूला आपल्याला काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. इथून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपण हुक आहे पट्टीसाठी. जर तुम्ही बॅकला हुक आहे पट्टी करणार असाल तर इथे अर्धा इंच एक्स्ट्रा नका घेऊ आणि वरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. हे थोड्या थोड्या अंतरावरती अर्धा इंचावरती मार्क करायचं आहे आणि मग जॉईन करायचं. आणि आता हे सगळे पॉईंट आहेत ते व्यवस्थित आपण आखून घेऊया म्हणजे योकपट्टी कमी जास्त होणार नाही. इथे अर्धा आणि इथे अर्धा आपल्याला फक्त एक्स्ट्रा घ्यायचा आहे. एकदा चेक करायची पुन्हा वेस्ट किती आहे त्याचा चौथा भाग येतो का हे बरोबर आहे माझं. वरच्या साईडला पण चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे इथे बरोबर आलेलं आहे. इथे साईडला आता एक लाईन आखून घेऊया फायनल. आणि ही योकपट्टी आपली आता तयार झालेली आहे. ही कटिंग करायची आहे. आता योकपट्टीमध्ये आपल्याला काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. ही फायनल योकपट्टी आपली आहे. फक्त फ्रंटचा जो वरचा भाग आहे तिथे खालच्या साईडला अर्धा इंच आणि बटनच्या साईडला हुक बटनच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पूर्ण ब्लाऊजचं आपलं पेपर कटिंग झालेलं आहे. अस्तरवर व्यवस्थित इस्त्री करायची. सगळे पार्ट व्यवस्थित ठेवायचे. जिथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तिथे एक्स्ट्रा मार्किंग करायचं आणि मग कटिंग करायचं आहे. इथे मी अस्तर घेतलं आहे व्यवस्थित इस्त्री करून घेतलेलं आहे. त्यामुळे चुन्या अस्तरला पडल्या तर आपलं कटिंग कमी जास्त होतं आणि मग पुन्हा ब्लाऊजमध्ये आपलं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामुळे व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं अस्तर. बॅकचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. टाचण्या लावायच्या म्हणजे कपडा आपला खालीवरती सरकत नाही. टाचण्या लावून झाल्यानंतर हे आपण व्यवस्थित चॉकने मार्क करून घेणार आहोत साईडला. त्यामुळे कटिंग करताना पण आपलं कमी जास्त होत नाही. मार्क करून झाल्यानंतर हा बॅक पार्ट मी कटिंग करत आहे. तुम्हाला बॅक साईडला जर डिझाईन करायची असेल तुम्ही करू शकता. गोल गळ्याची कोणतीही डिझाईन तुम्ही ह्या पॅटर्नला करू शकता. आता फ्रंट पार्ट घ्यायचा आहे. फ्रंटला आपण आय हुकसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच घेणार आहोत. इथे या साईडला हे असं अर्धा इंच मार्क करायचं. एक सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर हा आपला पॅटर्न आपण कटिंग केलेलं ते ठेवायचं आहे. व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आहेत चारीही बाजूला आणि मार्क करून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे. ते सगळे पॉईंट डार्क करायचे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे. चॅनेलवरती आणखीनही ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत. प्लाझो परफेक्ट कसा कटिंग करायचा याचासुद्धा व्हिडिओ आहे. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं मार्किंग व्यवस्थित करून मग आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे 4 टक्स ब्लाऊज ज्या वेळेला आपण 4 टक्सचं मार्किंग करतो कपड्यावरती तर ते कसं करायचं याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा चॅनेलवरती आहे. तो पाहिला नसेल तर तो नक्की बघा. म्हणजे एकदम इथे जसं आपण मार्क केलेलं आहे सेम तसंच आपलं कपड्यावरती सुद्धा मार्किंग येईल. हे इथून कट करायचे कारण आपण फ्रंट ओपन करणार आहोत. योकपट्टी जशी आहे जशीच आपण जिथे ॲडजस्ट होते तिथे ठेवायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. आपल्याला जे अस्तरचे कटिंग केलेले पार्ट आहेत ते मेन फॅब्रिकवर ठेवायचे आणि असे एक्स्ट्रा साईडला कपडा ठेवून सगळे पार्ट्स आपण कटिंग करून घ्यायचे आहेत. हे जे सगळे पार्ट आहेत कटिंग केलेले ते व्यवस्थित इस्त्री करायचे आहेत आणि आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. इथे मी फक्त योकपट्टी दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही सगळे पार्ट जॉईन करून घ्या.
ही जी योकपट्टी आहे ती व्यवस्थित एकावरती एक ठेवायची आहे आणि खालच्या बाजूला अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कटिंग करायचा आहे खालच्या बाजूचा आणि पुन्हा अस्तरवरती शिलाई मारायची आहे. याच्यानंतर हे असं व्यवस्थित करून इस्त्री करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा जो फॅब्रिक ग्लू असतो ना तो घ्यायचा आणि अस्तरवरती हा असा साईडला लावायचा आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने अस्तर जॉईन केलं तर खूप कमी वेळ लागतो ब्लाऊज शिवायसाठी आणि वरती इस्त्री फिरवायची आहे एकदा, त्यामुळे ते व्यवस्थित चिटकून जातं. हे बघा, आणि खूप एकदम फिनिशिंगमध्ये आपलं कपडा तो आहे तो व्यवस्थित दिसतो. हे मी फक्त योकपट्टीचं दाखवलं आहे, असेच तुम्ही सगळे पार्ट्स जॉईन करून घ्या. इथे मी फ्रंट पार्टसुद्धा बघा तसाच जॉईन केलेला आहे. गळ्याला शिलाई मारून तो पलटी करून पुन्हा साईडला मी फॅब्रिक ग्लूने चिटकवून फिनिशिंगमध्ये ते अस्तर चिटकवलेलं आहे. आता आपल्याला टक्स कसे मारायचे ते बघायचे आहेत. हे इथे असं मध्ये आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या चारही टक्सला. याच्यामुळे काय होतं की आपला जो कपडा आहे तो गोळा होत नाही आणि टक्स व्यवस्थित शिवला जातो. चारही टक्स आहेत तिथे सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. इथे सुद्धा हे बघा, हे असे शिलाई मारून घेते मी. हे टक्सचं कसं मार्किंग करायचं याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि नंतर हे जी सेंटरला शिलाई मारलेली आहे ते आणि हे सगळे पॉईंट व्यवस्थित जॉईन करायचे आहेत. हा जो खालचा टक्स असतो तो व्यवस्थित आपल्याला जो आपण राऊंड शेप दिलेला आहे त्या पद्धतीचं स्टिच करायचा आहे. व्यवस्थित मशीनचा दाब उचलून नंतरनं कापड उचलून असं व्यवस्थित करायचं आहे. डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे बाकीचे पण जसे मार्क केलेले आहे तिथेच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे सगळ्या टक्सला. हा सेंटरचा टक्स आहे आणि हा आपला आर्महोलचा टक्स आहे. हे दोन्हीही लाईन व्यवस्थित मॅच करायच्या खालच्या आणि वरच्या आणि मग आपल्याला शिलाई मारायची आहे. इथे पण डबल शिलाई मारून घेत आहे. हे बघा, एकदम परफेक्ट पफ किती छान आलेला आहे हा आपला ब्लाऊज. आपल्याला फिनिशिंगमध्ये शिवायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा. धागेसुद्धा जेव्हाचे तेव्हा कटिंग करायचे आहेत. आता आपल्याला योकपट्टी जॉईन करायची आहे, तर एकदा हे चेक करायचं आपलं. इथे अर्धा इंच आपलं शिलाईसाठी जाईल आणि आपलं वेस्टचं मार्किंग चेक करून घ्यायचं बरोबर आहे का. इथे माझं बरोबर येत आहे, थोडंसं एक्स्ट्रा येत आहे ते मी नंतरनं कटिंग करून घेईन. आणि हा मधला टक्स आहे तो एक्स्ट्राचा कटिंग करून टाकत आहे मी. आता योकपट्टी जॉईन करायची आहे, तर ही योकपट्टी जॉईन करताना काय करायचं, थोडंसं पुढे सोडायची आहे योकपट्टी आणि वरच्या बाजूला अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर वरलॉकची मशीन नसेल आणि धागे जर निघत असतील तर काय करायचं बघा, ही जी एकदम खाली शिलाई मारून घ्यायची एकदम खालच्या साईडला जे एक्स्ट्राचा कपडा आहे त्याच्यावरती आणि असं हे खालचं व्यवस्थित करून वरतून एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण वरलॉक केलं नाही तरीही एकदम फिनिशिंगमध्ये ती योकपट्टी दिसते आणि आपल्याला वरलॉक करण्याची गरज नाही आहे. हे बघा, इथे मी दाखवले बघा, धागे अजिबात निघणार नाहीत. हे एक्स्ट्रा धागे कटिंग करते. हे दोन्हीही पार्ट आपण व्यवस्थित योकपट्टी जॉईन करून घ्यायचे आहेत, टक्स मारून घ्यायचे आहेत. या ब्लाऊजला बटन आहेत, तर बटन लावताना काय करायचं, आपला जो ही बाजू आहे इथे आपली आईची पट्टी येणार आणि या साईडला ही इथे आईची पट्टी येणार आणि इकडे आपली बटनची पट्टी येणार. तर ही जी आईची पट्टी असते ती तुम्ही 1.5 इंचाची एका साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावरती खालच्या बाजूला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे वरचं कापड आहे ते पण कटिंग करायचं आणि आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. इथे वरती बाहेरच्या बाजूला ही पट्टी काढायची आहे आणि अस्तरवरती शिलाई मारायची आहे. आईची पट्टी असते ती पूर्णपणे आतल्या बाजूला आपल्याला फोल्ड करून पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची आहे.
याला आपल्याला काच करायचे आहेत. ही पट्टी झालेली आहे. आता आपण बटनची पट्टी कशी लावायची ती बघूया. ही जी बटनची पट्टी आहे ती 3 इंचाची घेतलेली आहे. ही अशी खालच्या बाजूला ठेवायची आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते असं वरती ठेवायचं आहे आणि अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. पुन्हा ही अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आता याच्यावरती आपण बटन लावणार, त्यामुळे ही अर्धीच फोल्ड करायची आहे आपल्याला. ही अशी ही पट्टी आपली बाहेरच्या साईडला येणार आहे. लॉक करायची आहे ती शिलाई आणि व्यवस्थित फोल्ड करून ती पट्टी आपण शिवून घ्यायची आहे. याच्यावरती आपण बटन लावायचे आहेत. हे दोन्हीही पट्टी आपल्या तयार झाल्या आहेत लावून. तुम्ही तुमच्या पद्धतीने ब्लाऊज कसा स्टिच करायचा तो तुम्ही करू शकता. ब्लाऊज पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करून अपलोड करेन. हे दोन्हीही पार्ट बरोबर आहेत का ते चेक करून बघायचे आहेत. आता आपल्याला बॅक पार्ट तयार केलेला आहे. ते शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला. अर्धा इंचावरती आपण शिलाई मारून तो शोल्डर जोडून घ्यायचा आहे. डबल शिलाई मारायची आहे. त्या बाजूलाही सेम आपल्याला असंच करायचं आहे. दोन्हीही शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला चेक करायचं आपली रेडी शोल्डर पट्टी किती हवी आहे आपल्याला 2.25 इंच. मग ती 2.25 इंच आणि पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा आहे का ते चेक करायचं. इथे माझी थोडीशी एक्स्ट्रा येत आहे तर मी ती कटिंग करत आहे. दोन्ही साईडचं चेक करून घेते. 2.25 आणि अर्धा म्हणजे 2.25 इंच ही पट्टी हवी पाहिजे आपल्याला. एक्स्ट्रा वाटत असेल तर कटिंग करायची आहे. हे बघा इथे बरोबर 2.25 इंच झालेली आहे आता. आणि आपल्याला आता स्लीव्ज जॉईन करायचे आहेत. त्याच्या आधी हे पार्ट बघून घ्यायचे आहेत बरोबर आहेत का. साईडचे पार्ट्स हे असे चेक करायचे. जी आपली काखेतली शिलाई खालीवरती होते ना त्यासाठी ही असे दोन्ही साईडचे पार्ट आपण चेक करून घ्यायचे आहेत. जर कुठे कमी जास्त वाटत असेल तर एकदम 0.5 इंच एक्स्ट्रा असेल तर कटिंग करा. किंवा आता इथे आपला हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे तर इथे अशी आपण शिलाई मारू शकतो. ही बघा ही अशी. मग त्यामुळे हे दोन्ही पार्ट आता आपले बरोबर झालेले आहेत. ह्या पद्धतीने चेक करायचे आणि स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता स्लीव्ज जोडताना पण स्लीव्जची आपली जी साईडची बाजू आहे ती चेक करायची आहे बरोबर आहे का. आणि मग अर्धा इंचावरती असं जॉईन करायचे आहेत. गोल राऊंडमध्ये ब्लाऊजचं आपला आर्महोल आहे तसंच फिरवत फिरवत आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे आहेत. दोन्हीही साईडचे स्लीव्ज जोडून घेत आहे मी इथे. हे अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलं तर कुठेही ब्लाऊज चुकणार नाही आहे तुमचा. जर काही डाऊट असतील तर मला विचारा. मी त्याचे नक्की तुम्हाला उत्तरं देईन. आता आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं आहे. सगळे पार्ट्स आपण व्यवस्थित चेक केलेले आहेत. आता इथे सेंटरला मी पिना लावून घेते. सगळं ब्लाऊज शिवताना चेक करत करत शिवायचं आहे म्हणजे कमी जास्त होत नाही. इथे बॅक साईडचा सेंटर घ्यायचा आहे. सेंटरला मार्क करून फ्रंटचा सेंटर आहे तो व्यवस्थित जॉईंट बघून टाचणी लावून घ्यायचा आहे. आणि आपण 1.5 इंच ठेवले होते ते बरोबर आहेत का ते चेक करायचे आहेत आणि मग आपल्याला शिलाई मारायची आहे. इथे आपण शिलाईसाठी 1.5 इंच घेतले होते. इथे तेवढेच 1.5 इंचाचे इथे मार्क करायचं आहे सगळ्या बाजूला. आणि मग तिथे शिवून घ्यायचं आहे ते भाग आपला. 1.5 इंचावरती अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतरनं पुन्हा वेस्ट आणि चेस्ट चेक करायची आहे. जर कमी जास्त असेल तर पुन्हा तुम्ही शिलाई मारून घ्या तिथे. दुसऱ्या बाजूलाही सेम आपल्याला अशीच शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत आपल्याला बाहेरच्या साईडला. दुसऱ्या बाजूला सुद्धा 1.5 इंचावरती मार्क करून इथे सरळ शिलाई मारून घेते मी. इथे आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग करून झालेला आहे.
इथे तुम्हाला काहीही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. आता मी दाखवते बघा, साईडचा पार्ट आपला बरोबर एकदम आलेला आहे. शिलाई एकदम व्यवस्थित आलेली आहे. कुठेही खाली वरती झालेली नाही आहे. हा पूर्ण ब्लाऊज आपला स्टिचिंग झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे पूर्ण तुमचा प्रोसेस लक्षात येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.